जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। दत्तधाम सरकारच्या गडगे महाराजांच्या चमत्काराचा पर्दाफाश, एसआयटी चौकशीची जोरदार मागणी। संगमनेर तालुक्यातील वडगाव-पाण येथे दत्तधाम सरकार या नावाखाली कार्यरत असलेल्या गडगे महाराजांवर नागरिकांची फसवणूक केल्याचे गंभीर आरोप समोर आले आहेत। व्यसनमुक्ती, बेरोजगारी आणि गंभीर आजारांवर उपचार करण्याचे आश्वासन देत लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले जात असल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे। माहितीनुसार संबंधित महाराजांकडून कॅन्सरसारखे आजार मंत्रोच्चाराने बरे करतो असे सांगत रुग्णांकडून 11,000 ते 21,000 रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचा आरोप आहे। अनेक वर्षापासून हा प्रकार सुरू असून नागरिक व विशेषतः महिलांची आर्थिक व मानसिक फसवणूक होत असल्याचे सांगितले जात आहे। या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ॲडव्होकेट रंजना गवांदे तसेच सामाजिक कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत एसआयटी मार्फत तात्काळ चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। अशा भोंदूगिरीमुळे अंधश्रद्धेला खतपाणी मिळत असून सामान्य नागरिकांची लूट होत आहे अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे। दरम्यान या प्रकरणात पोलीस प्रशासनाकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे। संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य समोर आणावे अशी मागणी जोर धरत आहे। संतोष ज्ञानदेव शिंदे माझं नाव। आम्ही मंदिरासमोर राहतो। त्यांनी रात्री 11 वाजल्याच्या सुमारास आमच्यावरती ड्रोनने शूटिंग काढण्याचा हे केला। आम्ही गच्चीवर झोपत असतो, आमच्यावर काही वाच ठेवून त्यांनी काय हे चालू केलं आहे आणि फार आम्हाला त्यांच्यापासून त्रास आहे। एवढी पब्लिक येते तिथं काही माप नाही, 4-4, 5-5 हजार पब्लिक असते आणि आम्ही त्यांना जर विचारायला गेलो ते आमच्या शेजारी घाण वगैरे सगळं पडत असतं त्यांचं आणि आम्ही जर त्यांना विचारायला गेलो तर ते 5 मिनिटात पोलीस गाडी बोलावतात आमच्यापाशी। म्हणजे आमच्या जर आधी तक्रार नोंदायच्या आधी त्यांची पोलीस गाडी हजर असते आणि तो पैसे देऊन त्याचे कामं होतात। आमचे पैसे जे हे नाही होत नाही आमची तेवढी, तो जास्त हे करतो आमच्यावर। म्हणजे हे सगळं हे करत असताना तो आम्हाला जास्त विटीत धरतोय आता आणि आता आम्हाला तो आजच्या त्याच्या बाईटनुसार तर त्याने आज आम्हाला डायरेक्ट आव्हान दिलेलं आहे का कोण आमचं काय वाकडं करतं पाहू आणि हे करतोय तो सध्या। आता आम्हाला टार्गेट करायचं काम चालू आहे, धमक्या द्यायचं काम चालू झालं। त्याचा मुलगा आता डायरेक्ट आता प्रांत काय कुणीकडं येऊन तो पैसे वाटायचं काम चालू आहे त्यांचं। आमच्याकडे काय पैसा नाही वाटण्यासाठी, एवढं आमचं ह्या सरकारने याची ना पुरेपूर दखल घ्यावी आणि एसआयटीने याची चौकशी करावी याच्या मालमत्तेची आणि नार्को टेस्ट करून ह्यो बी चेक केला पाहिजे यांनी काय काय केलेलं आहे उद्योगीतून मागचे। खरात बाबासारखी हे सगळे भोंदूगिरी ना बंद झाली पाहिजे। या भोंदूगिरीने ना फार सध्या हे केलेलं आहे, धुमाकूळ माजवलेलं आहे, हे सगळं बंद झालं पाहिजे। प्रॉपर्टी इतकी कमवलेली का काय माप नाही, तो सध्या इथं आम्हाला फार बोटावर खेळा इतका तो हे करतोय। आता काही भाविक जे येतात त्यांचे समजा औषधं घ्यायचे पैसे त्यांच्याकडे शिल्लक राहत नाही, मग काही काय करतात त्यांचे जे मंगळसूत्र असतात, जोडे असतील, मग ते सोनारक वडगावचे सोनारक अक्षरशः त्यांनी गाण टाकली, मोडले आणि मग बाबाला पैसे दिले। असे जे राहतात मोकळे करून जातात डायरेक्ट भाविक जे येतात त्यांना डायरेक्ट बाबा मोकळं करतो, काही ठेवीत नाही त्यांच्यासोबत। घरी जायला आम्ही काही यांना आम्ही सोडलेलं आहे संगमेरपर्यंत घेऊन आले। म्हणजे इतकी आता सध्या हे चालू आहे याची। दत्तधाम आश्रम गडगे बाबाच्या भोंदूगिरी संबंधाने जेव्हा आम्ही पहिलं निवेदन दिलं आणि त्याच्यानंतर त्याने दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये त्याने असं सांगितलं की माझ्याकडे 3 डॉक्टर नोकरीला आहेत आणि तेच औषधं देतात, मी आशीर्वाद देतो, अशा प्रकारचं त्याने वक्तव्य केलेलं आहे। तो आशीर्वाद देतो की भोंदूगिरी करतो की अंधश्रद्धा पसरवतो हे सगळं त्यानेच त्याच्या यूट्यूब चॅनलला जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये आलेले आणि ते व्हिडिओ आम्ही सेव्ह करून ठेवलेले आहेत। परंतु त्याचा जो दावा आहे, डॉक्टर आहेत आणि डॉक्टर ते वैद्यकीय कुठली पदवी आहे त्यांच्याकडे, ते कुठले पॅथीचा उपचार करतात, ते जे औषधं आहेत देणारे तो जो देतो त्या औषधांचं केमिकल ॲनालिसिस होऊन नेमकं काय तो देतो। कारण अनेक लोकांच्या अशा तक्रारी आहेत की ती औषध घेतल्याने आम्हाला खूप त्रास झाला आहे, जास्त त्रास झाला आणि त्यांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत। त्याच्यानंतर तो जी पैसा ह्या लोकांकडून घेतो आणि ज्या पद्धतीने शोषण चालू आहे आणि असं असताना सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही त्याच्या विरोधात, तर प्रांत अधिकाऱ्यांना या तालुक्याचे प्रशासकीय
प्रमुख म्हणून तुम्ही तातडीने त्या संबंधाने ॲक्शन घ्यावी. दक्षता अधिकाऱ्यांना त्या संबंधाने तक्रार दाखल करायला सांगून जी तक्रार आहे तक्रार दाखल करून तपास करावा, जप्ती करावी, काय ज्या आवश्यक स्टेप ज्या आहेत त्या घ्याव्यात या संबंधाने आज निवेदन दिलेलं आहे. जो हा बाबा घेतो तो पहिल्यांदा अगदी नंबर लावण्यापासून तिथे रकमेचे आकडे वेगवेगळे आहेत. पूर्वी ते 300-500 रुपये होते, आता 11,000, 21,000, 51,000 अशी आकडेवारी आहे नंबर लावण्याची. औषधांचे वेगळे पैसे घेतो. अशा वेगवेगळ्या माध्यमातून होम हवन करायचं असेल तर त्याची वेगळी रक्कम. अशा पद्धतीने लोकांची लूट तिथे चाललेली आहे आणि वरून तो म्हणतो की मी एकही पैसा घेत नाही. एकही पैसा जर घेत नाही तर जी आलेली श्रीमंती आहे, ज्या गाड्या घोड्या आहेत, जी संपत्ती आहे ती का आपोआप ढगातून पैसे पडलेत का? पैशांचा पाऊस पडतो का हा बाबा? हे प्रश्न विचारले गेले पाहिजे. त्याच्या संपत्तीची सुद्धा चौकशी झाली पाहिजे असं ह्या सगळ्या गावकऱ्यांचंही म्हणणं आहे. आमची सुद्धा मागणी आहे. आणि तो इतका उद्दाम झालेला आहे की उद्दामपणे तो ह्या सगळ्या लोकांना आम्हाला चॅलेंज करू पाहतोय. म्हणजे तिथे अगदी लाईट सुद्धा तो फुकटची वापरतोय. सगळ्या गोष्टी तिथे दारूच्या बाटल्या सापडल्या, आणखी काही आक्षेपार्ह गोष्टी सापडलेल्या आहेत. ह्या सगळ्यांचा विचार होणार आहे आणि ह्या सगळ्यांचा हिशोब त्याला विचारला जाणार आहे. आणि रात्रीच्या वेळी हे लोक यांच्याकडे कोणाकडे लाईट आहे, लाईट गेलेली, फॅन आहेत नाहीत, बाया बापड्या घराच्या गच्चीवर झोपतात, कुणी अंगणात झोपतं आणि तो तिथून रात्रीचा ड्रोन फिरवतो आणि ते चित्रण सगळं करतो. हे तर अतिशय आक्षेपार्ह आणि लज्जास्पद बाब आहे. तर याचा सुद्धा या शासनाने विचार केला पाहिजे. आणि शासन अजून झोपलंय का? याच्यावर कारवाई का होत नाही? लोकप्रतिनिधी त्याच्या संबंधाने बोलत का नाही? हे सुद्धा प्रश्न आपण सगळ्यांनी विचारले पाहिजे. आणि पुन्हा करून ड्रोन फिरवून ह्या लोकांनी जर त्याला जाब विचारायला गेले तर हा पोलीस स्टेशनला जातो आणि पोलीस संरक्षणात तो तिथे पोहोचतो. याचा कुठला अर्थ घ्यायचा आपण? जे खळांचं रक्षण करण्यासाठी हे पोलीस आहेत का? गुन्हेगारांचं रक्षण करण्यासाठी पोलीस आहेत का? आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका. प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत.